वेलकम फ्रॉम वन्स टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की जी काही शिक्षक पद भरती होते 2025 मध्ये त्याच्यामध्ये नवीन जी आकडेवारी आहे पवित्र पोर्टल अपलोड झालेली म्हणजे 22,000च्या आसपास पदसंख्या आहे. त्यानुसार मेरिट किंवा कट ऑफ जो आहे त्या संदर्भात व्हिडिओ बनवा या संदर्भात कमेंट्स आल्या होत्या आणि त्याच कमेंट्सला धरून जे आहे आपण हा व्हिडिओ बनवतोय. अगोदर आकडेवारी जी होती ती 15-16 हजाराच्या आसपास होती, नंतर आकडेवारी 20,000च्या आसपास आली, नंतर आकडेवारी 22,000च्या आसपास आली आणि आता 22,000 जर जागा पवित्र पोर्टल आहेत तर त्यानुसार प्रत्येक कॅटेगरीसाठी किती मेरिट किंवा किती कट ऑफ जाऊ शकतो या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात अगोदर पहिले सांगतो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सर्व अभियोगधारकांना कळेल की त्यांचा जो स्कोअर आहे त्यांच्या कास्टनुसार किती स्कोअर लागेल त्यानुसार तुम्हाला तुमचा स्कोअर कळणार आहे. आनंदाची बातमी आहे की तुमचा स्कोअर जो आहे यावर्षी तुम्हाला कळेल की आपण शिक्षक भरतीच्या जवळपास आपण मेरिटमध्ये बसतो किंवा नाही बसत. ठीक आहे. जास्तीत जास्त अभियोगधारकांना हा व्हिडिओ खूप मदत करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओवर निगेटिव्ह कमेंट येतील. निगेटिव्ह कमेंटकडे टोटली दुर्लक्ष करा कारण की काही जण असणार आहेत की जे निगेटिव्ह कमेंट करणार आहे कारण की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला आत्ताच हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर बघा आता इथे आपण बघतोय शिक्षक भरतीचा शिक्षक भरती 2025-26 शिक्षक भरती 2025-26 आपण कट ऑफ बघतोय किंवा मेरिट बघतोय. ठीक आहे. आपण इथे लिहूया कट ऑफ किंवा मेरिट कुठपर्यंत येणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर बघा आता आपल्याला काय बघावं लागेल. सगळ्यात अगोदर आहे सिरियल नंबर. ठीक आहे. सिरियल नंबरनुसार बघूया. नंतर आहे कॅटेगरी, कोणकोणत्या कॅटेगरीसाठी आपण बघतोय. नंतर आहे आरक्षण किती आहे प्रत्येक जात प्रवर्गाला त्यानुसार आरक्षण किती आहे त्याला आपण रिझर्वेशन म्हणू शकतो. नंतर आहे जागा किती आहेत म्हणजे जवळपास प्रत्येक उमेदवाराला किंवा प्रत्येक कास्टसाठी किती जागा येणार आहेत तर जागा. ठीक आहे. नंतर आहे मेरिट जो आहे कुठपर्यंत येणार आहे मेरिट किंवा कट ऑफ म्हणतो आपण याला. कट ऑफ मार्क्स किती असणार आहे मेरिट किंवा कट ऑफ. आणि सगळ्यात शेवटी आहे टोटल स्टुडंट जे आहेत ते टोटल कॅन्डिडेट्स किती आहेत टोटल कॅन्डिडेट्स. ओके. आता आपण इथे बघणार आहोत सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता इथे महत्त्वाची गोष्ट बघा ओके. आता बघा आपल्याला बघायचं काय आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर पहिली जी कास्ट आहे ती आहे आरक्षणानुसार बघूया वन बाय वन. तर फर्स्ट कास्ट जी आहे ती आहे ओबीसी कॅटेगरी. ठीक आहे. ओबीसीसाठी बघा आता आरक्षण किती आहे. ओबीसीसाठी आरक्षण आहे 19%. त्यानुसार जागा किती येऊ शकतात यांच्या जागेंची आकडेवारी 20,000च धरली आपण, 22,000 नाही धरली, 20,000च्या आसपासच. ठीक आहे. तर 3,800 जागा ज्या आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तर तुम्ही म्हणाल की 20,000 जागेंची आकडेवारी आपण का पकडली. 20,000 जागेंची आकडेवारी पकडली तरी सुद्धा आपण 22,000नुसार 3-4 मार्क्सचा फरक ठेवणार आपण मेरिटमध्ये 2-3 मार्क्सचा. ठीक आहे. तर इथे जे आहे तुम्हाला 20,000 जागेंची आकडेवारी जरी दिसत असली तरी सुद्धा तुम्हाला 21-22,000 पदसंख्या जरी आली पवित्र पोर्टलला तरी सुद्धा मेरिटवर 1 किंवा 2 किंवा अर्धा मार्क्सचा जास्तीत जास्त फरक पडणार आहे. ठीक आहे. 3800 20,000नुसार मेरिट किती जाणार आहे ओबीसीचा तर बघा आता इथे आहे मेरिट. तर ओबीसीचा मेरिट जाणार आहे 126 ते 131च्या आसपास. हा ओबीसीचा कट ऑफ किंवा मेरिट मार्क्स आहे या वर्षीचे 2025-26 मधले. जर तुम्ही ओबीसी कास्टमध्ये येत आहे आणि तुमचे जर स्कोअर 126 किंवा 131च्या आसपास आहे तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमध्ये निवड तुमची होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. दाट शक्यता आहे. एक महत्त्वाची गोष्ट अजून जर ओबीसी मध्ये फिमेल असेल तर अजून स्कोअर थोडा कमी लागेल. आणि जर तुमचं सायन्स मॅथ असेल किंवा तुमचं उर्दू मीडियम इंग्लिश मीडियम असेल किंवा डीएड असेल 80 पाससाठी किंवा मग जर समजा तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं. ठीक आहे. समांतर आरक्षण तर त्यावेळेस तुमचा स्कोअर याच्यापेक्षा अजून खूप कमी प्रमाणात येणार आहे. ठीक आहे. आता बघूया टोटल कॅन्डिडेट्स किती आहे. तर टोटल कॅन्डिडेट्स होते ओबीसी मध्ये 66,482 66,482. ओके. सेकंड कास्ट दुसरी जी कास्ट आहे ती आहे एससी. एससी प्रवर्ग जो आहे तो एससी प्रवर्गासाठी आरक्षण जे आहे ते आहे 13%. 13% आरक्षणानुसार ज्या जागा येतील 20,000नुसार त्या आहेत 2,600.
2600 जागा येतील. ठीक आहे. आता 21-22 हजाराच्या आसपास पद भरती म्हणतोय आपण, तर मग त्यानुसार जर आकडेवारी धरली आपण तर बघा ती आकडेवारी किती येते. मी पूर्ण लिस्ट चेक केल्या त्यानुसार आकडेवारी किंवा मेरिट जातो, यांचा कट ऑफ जातोय 116 ते 121. 116 स्कोअर, फक्त 116 स्कोअर किंवा 121 जर तुमचा स्कोअर आहे, SC कास्टमध्ये येत आहे तुम्ही, तर त्यावेळेस शिक्षक भरतीमध्ये तुमची नंबर लागण्याची शक्यता खूप दाट आहे. ठीक आहे. नंतर आहे स्टुडंट किती आहेत SC मध्ये, 31,621. ठीक आहे. आता आहे नेक्स्ट कास्ट नंबर 3. तिसरी जी कास्ट आहे ती, तिसरी कास्ट आहे ST. आता ST कास्टच्या उमेदवारांसाठी किती आनंदाची गोष्ट आहे बघा, मेरिट किती कमी आहे यांचा. यांना आरक्षण आहे 7%. ST प्रवर्ग, जागा 20,000नुसार येऊ शकतात 1400. ठीक आहे. नंतर मेरिट बघा किती कमी आहे. ST कास्टचा मेरिट 106 ते 111. किती मेरिट आहे फक्त 106 ते 111. ST प्रवर्गाचा मेरिट खूप कमी राहणार आहे, 106 ते 111. ठीक आहे. अजून काही कास्टचा मेरिट खूप कमी राहणार आहे, तुम्ही समोर बघणार आहात. 106 ते 111 पर्यंत यांचं मेरिट जाणार आहे. नंतर संख्या आहे 19,000. ST कास्टमध्ये उमेदवारांची संख्या आहे 19,324. ओके. नेक्स्ट तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. नंतर कास्ट नंबर 4, चौथी जी कास्ट आहे ती आहे SCBC. SCBC कास्टसाठी आरक्षण किती आहे. SCBC कास्टसाठी नव्याने इन्क्लूड झालंय 10% आरक्षण आहे. 10% आरक्षणानुसार जर बघितलं 20,000 जागा जरी पकडल्या तरी सुद्धा तुमच्या जागा ज्या आहेत त्या 2,000 आहेत. म्हणजे 2,000 किंवा 2,000च्या समोरच तुमच्या जागा यायला पाहिजे, 2100 किंवा 2150च्या आसपास. ठीक आहे. 2,000च्या आसपास. तर मग मेरिट कुठपर्यंत जाऊ शकतो, तर यांचा मेरिट जाऊ शकतो 123 ते 128. आता इथे मेरिट थोडा वाढलाय. ओबीसीच्या कंपॅरिझनमध्ये OBC 126 होता, इथे 123 आहे. म्हणजे OBC पेक्षा खाली आहे SCBCचा मेरिट. 123 पर्यंत मेरिट आहे फक्त. किती 123. ठीक आहे. नंतर आहे स्टुडंटची संख्या किती आहे 15,220. ओके. आता आहे नेक्स्ट कास्ट नंबर 5 EWS. EWS साठी आनंदाची बातमी आहे. EWS कास्टचा सुद्धा मेरिट बघा किती येणार आहे, 10% आरक्षण आहे EWS वाल्यांना. 10% आरक्षण आहे. जागा किती येणार आहे 20,000 जर पकडल्या तर 2,000. ठीक आहे. 2,000 जागा येऊ शकतात. 22,000 आल्या तर 22,000 जागा जर आल्या तर त्यावेळेस वाढवू शकतात जागा. आता नंतर यांच्यासाठी हे बघायचं आपल्याला की यांचा स्कोअर किती राहणार आहे. कोणती कास्ट आहे EWS. EWS साठी सर्वात कमी आहे 103 ते 108. स्कोअर किती आहे 103 ते 108. यांचा कट ऑफ किंवा यांचा मेरिट मार्क्स, कट ऑफ मार्क्स किती आहे 103 ते 108. जर तुम्ही EWS मध्ये येत आहे, मेल असेल किंवा फिमेल असेल, तुमचा स्कोअर जर 103 108च्या आसपास आहे तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता कोणत्या ना कोणत्या वर्गासाठी. ठीक आहे. कट ऑफ किती खाली आहे बघा. म्हणजे ST कोणता ST प्रवर्ग आणि नंतर EWS यांचा मेरिट खूप कमी जाणार आहे. ठीक आहे. आता बघूया कॅन्डिडेटची संख्या बघा 9,822. उमेदवारांची संख्या खूप कमी आहे त्याच्यामुळं. आता आहे कास्ट नंबर 6. 6 नंबरची कास्ट कोणती आहे SBC. SBC साठी मेरिट किती जाणार आहे पहिले अगोदर बघूया यांचं पर्सेंटेज किती आहे, आरक्षण किती यांना. SBC साठी 2% आरक्षण आहे. नंतर यांच्यासाठी 20,000नुसार जागा येऊ शकतात 400. नंतर जर समजा 22,000 21,000 22,000 जागा जर आल्या ते 116 ते 121 पर्यंत यांचं मेरिट जाणार आहे. 116 ते 121. फक्त 116 मार्क्स जे आहेत तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं 116 ते 121च्या आसपास तुमचे मार्क्स आहेत. जर कमी जास्त मार्क 2-4 मार्क्सचा जरी फरक असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला एक सांगायची आहे, जर तुमचा स्कोर याच्या आसपास असेल ना 3-4 मार्क्स 4-5 मार्कचा फरक असेल तर तुम्ही डायरेक्ट बाउंड्रीवर आहात. बाउंड्रीवर म्हणजे मेरिटच्या खूप जवळपास आहात. तर त्यावेळेस तुम्हाला पसंतीक्रम खूप महत्त्वाचे आहे. पसंतीक्रम खूप महत्त्वाची किंवा काळजीपूर्वक तुम्हाला पसंतीक्रम द्यावे लागेल. ठीक आहे. ओके. आता बघूया कॅन्डिडेटची संख्या किती आहे. कॅन्डिडेट्स होते 3,086. 3,086. ओके. नेक्स्ट कास्ट नंबर 7. 7 नंबरची कास्ट आहे VJA. VJA साठी आरक्षण किती आहे 3%.
नंतर किती जागा येऊ शकतात, 600 650, आपण 600 लिहिले आहे, ठीक आहे. कमी जागा धरतोय आपण, 22,000च्या आसपास, म्हणजे 20,000च्या आसपास 600. मेरिट 113 ते 118, 113 ते 118. कोणती कास्ट आहे, VGA, यांचं सुद्धा मेरिट कमी लागला आहे. 113 ते 118, 3 नंबरची कास्ट, ज्यांचा मेरिट कमी आहे. मार्क्स किती लागणार आहे, 6048. ओके. नेक्स्ट 8 नंबरची कास्ट, 8 नंबरची कास्ट कोणती आहे, NTB. NTB साठी आरक्षण आहे 2.5%, 2.5% आरक्षण आहे. जागा किती येऊ शकतात यांना, 500च्या आसपास, 500 550च्या आसपास. एवढ्या जागा आल्यानंतर मेरिट 121 ते 126, 121 ते 126च्या आसपास, 121 पर्यंत आहे, ठीक आहे. नंतर आहे यांच्या जागा किती होत्या, स्टुडंट किती आहे, 5400. 3च कास्ट आल्या आता. NTC किती आहे, NTC साठी 3.5% आरक्षण आहे. नंतर जागा किती येणार आहे, 700 750, 20,000 तर 700, 22,000 आल्या तर 750, ठीक आहे. 700, 122 ते 127, 122 ते 127 पर्यंत यांचा मेरिट जाईल. आणि नंतर विद्यार्थ्यांची संख्या आहे 9,368, ठीक आहे. आता नेक्स्ट कास्ट नंबर 10 नंबरची कास्ट कोणती आहे, NTD साठी बघा. NTD साठी आपण बघूया की NTD साठी आरक्षण आहे 2%. विद्यार्थ्यांची संख्या 400 ते 450, 20,000 नुसार 400, 22,000 नुसार 450 जागा, ठीक आहे. 400, 121 ते 128, 121 ते 128, ओके. आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे 5,224. आणि शेवटचे खुला प्रवर्ग म्हणजेच कोण, ओपनवाले जे आहेत ते. तो ओपनसाठी आरक्षण, ओपनसाठी जागा किती जातील, या सर्व जागा घेतल्यानंतर ओपनसाठी उरतात 28%. 28% नुसार यांना जागा येऊ शकतात 5,600, 20,000 जर धरल्या आपण जागा तर. आणि जर समजा जागेंची आकडेवारी आपण जागेंची आकडेवारी किती धरतोय, आपण जागेंची आकडेवारी धरतोय 20,000 ते 22,000च्या आसपास, एवढ्या आपण अंदाजित जागा धरतोय. अंदाजित जागा धरतोय. किती अंदाजित जागा, 20,000 ते 22,000च्या आसपास अंदाजित जागा पकडतोय आपण. 20,000 पकडल्या तर एवढ्या येतील जागा, आणि थोड्याफार वाढल्या 22,000 झाल्या तर 200-400 जागा ज्या आहेत शिल्लक होतील प्रत्येक कास्टमध्ये, ठीक आहे. पण आपण मेरिटमध्ये 2-4 मार्क्सचा इथे मेरिटमध्ये व्यवस्थितपणे घेतलाय आपण. तो ओपनमध्ये किंवा खुला प्रवर्ग जो आहे यांना बाकीच्या जागा जातील. खुला प्रवर्गासाठी 5,600 जागा जातील, त्याच्यापेक्षा थोड्या वाढतील जर 22,000 पदसंख्या आली तर. आणि यांचा मेरिट किंवा कट ऑफ किती जाईल बघा, 129 ते 134. ओबीसीचा किती होतो बघा, 129 ते 134 पर्यंत कट ऑफ राहू शकतो किंवा मेरिट राहू शकतो ओपनवाल्यांचा. आता इथं चांगली बातमी आहे ओपनवाल्यांसाठी की जागा जास्त आहेत आणि मेरिट सुद्धा जो आहे जवळपास 129 134च्या आसपास आहे, ठीक आहे. आता इथे विद्यार्थी संख्या किती जास्त आहे बघा, 36,496, 36,496, ठीक आहे. आता एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या, तुम्हाला इथे मला याला ब्रेकडाऊन करायचं थोडं. इथे बघा, आता इथे तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा की कोणत्या कास्टचा मेरिट सर्वात जास्त राहू शकतो, ठीक आहे. तिथे 2 कास्ट आहेत, 2 जणांचा मेरिट जास्त राहील. एक म्हणजे खुला प्रवर्ग 129 ते 134, आणि एक म्हणजे ओबीसी 126 ते 131, ठीक आहे. म्हणजे ओपनचा जास्तच असतो 134 पर्यंत, किंवा इथं आहे ओबीसीचा 131 पर्यंत. ओबीसी आणि ओपन या दोघांचा मेरिट जो आहे, ओपनचा खुल्या प्रवर्गाचा थोडा जास्त राहील, नंतर ओबीसीचा राहील, आणि नंतर मग बाकीच्या कास्ट. त्यात सुद्धा कमी कोणाचं राहील सगळ्यात जास्त, तर त्याच्यामध्ये 2-3 कास्ट आहे.
एक आहे ST, दुसरी आहे EWS, तिसरी आहे VGA आणि नंतर बाकीचे आहे SCचं थोडाफार SC आणि नंतर NT प्रवर्ग. ठीक आहे, हे जे आहेत ते. तर अशा प्रकारे यामध्ये आपण मेरिट किंवा कट ऑफ मार्क्स जे आहेत ते बघितलेत. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, जर तुमचा स्कोर याच्या आसपास आहे तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला पसंतीक्रम खूप महत्त्वाचे आहे. पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यायचे आणि त्यानुसार काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे, 20,000 22,000 जागांसाठी आपण कट ऑफ सांगितलं आहे. 20,000 जागा घेतल्या, पण 20,000 जागा घेतल्यानंतर आकडेवारी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 100-200 जागांचा जे फरक पडणार आहे त्यानुसार आपण मार्क्समध्ये सुद्धा जो आहे ते व्यवस्थितपणे मार्क्स दाखवले आपण. रेंज किती असू शकते. ठीक आहे, या रेंजच्या बाहेर मार्क्स किंवा कट ऑफ जाणार नाही. हा विशेष हा अंदाजित कट ऑफ आहे, हा फायनल कट ऑफ नाही आहे. फायनल मेरिट किंवा कट ऑफ कधी ठरतो आणि याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची, कट ऑफ एका गोष्टीवर ठरत नाही. कट ऑफ तुमचा मीडियम, तुमची कास्ट, तुमचा क्लास कोणता आहे, तुमचं नंतर तुमची आरक्षण कोणतं आहे यानुसार किंवा तुमचा सब्जेक्ट कोणता आहे त्यानुसार मेरिट ठरतो वेगवेगळ्या गोष्टींवर. ठीक आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्टचा सुद्धा मेरिट वेगवेगळा राहणार आहे, प्रिफरन्स लिमिटेड असल्यामुळं. या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायचं आहे. आय होप तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. तुमचा अभिप्राय खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणि निगेटिव्ह कमेंट आल्या तर निगेटिव्ह कमेंटकडे टोटली दुर्लक्ष करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.